महागाई पहिले डायन होत होती, आता मोदींच्या काळात 10 वर्षापासून डार्लिंग झालेली आहे। तो हिंदी में बात कहे तो पहले महंगाई डायन थी और जब से मोदी ने सत्ता संभाली है तब से महंगाई जो है वो डार्लिंग हो चुकी है। 2014 मध्ये ज्या पद्धतीनं गॅस सिलेंडर असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, या सगळ्यांचे भाव अतिशय आटोक्यात अतिशय कमी होते आणि आता असं काय घडत आहे की मोदीजींनी 100 रुपये कमी करून महिलांना शक्तिमान करण्याचा जो आज ट्विट केलेला आहे त्याच्यामध्ये किती खोटेपणा आहे, किती जुमलेबाजी आहे, किती धोकेबाजी आहे, हे आज आम्हाला आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला, देशाच्या जनतेला लक्षात आणून द्यायचं आहे। महाराष्ट्राच्या जनतेने, देशाच्या जनतेने या खोट्या जुमल्यांना आणि खोटेपणाला बळी पडू नये। हे पुराव्यानिशी सांगतो मी, हे खोटारडे आहे। या देशाचे प्रधानमंत्री रोज खोटं बोलतात, संधी मिळेल तेव्हा खोटं बोलतात, निवडणूक जिंकण्यासाठी वाटेल ते खोटं बोलतात आणि जुमलेबाजी करतात। याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे राजस्थानमध्ये निवडणुकीच्या पहिले तिथे काँग्रेसचं सरकार 500 रुपयामध्ये सिलेंडर देत होतं, तर त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 450 रुपयाला देऊ। हे बघा, अजूनपर्यंत तिथे सबसिडी जी सांगितली होती ती आलेली नाही। नॉन सबसिडाइज सिलेंडरच जे आहे ते त्यांना राजस्थानच्या जनतेला विकत घ्यावं लागत आहे। म्हणजे जेव्हा यांनी आश्वासन दिलं त्यावेळेस आचारसंहिता लागली होती। इथे बघा तुम्ही, नोव्हेंबर डिसेंबर त्या आचारसंहितेच्या काळापासूनच सबसिडी देणं बंद केलं आणि नॉन सबसिडाइज सिलेंडर जे आहे ते सिलेंडर या राजस्थानच्या जनतेला घ्यावं लागत आहे। आज जे 100 रुपये कमी केलेलं आहे सांगत आहेत, कदाचित काय मी पक्क गॅरंटीने सांगतो, निवडणूक झाली, आपला स्वार्थ साधला की चांगलं 200-250 हे वाढवतील। आत्ताच काही दिवसापूर्वी यांनी कमर्शियल सिलेंडर 25 रुपयाने वाढलं होतं। म्हणजे इसकी टोपी उसके सर, इसकी टोपी उसके सर, अशा पद्धतीचं काम जे आहे ते मोदी सरकारचं आहे। खोटारडेपणाचा कळस बघा, हे यांचे ट्विट आहे। सिटी रवी यांनी सांगितलं होतं की यूपीएच्या काळात 2014 मध्ये सिलेंडरच्या किमती किती होत्या, तर त्यांचं म्हणणं असं आहे की 710 होत्या, 922 होतं, 1021 होतं, 2014 मध्ये 1241 होतं। हे काय, हे ट्विट आहे त्यांचं, हे ट्विट आहे। म्हणजे यूपीए सरकार, काँग्रेस हे कशा पद्धतीनं लोकांना महागाईपासून राहत देत होतं, महागाईपासून सुटका कशी होईल याचा प्रयत्न करत होतो, याचं हे प्रमाण आहे। याला उलटं वाचा, नॉन सबसिडाइज सिलेंडर आम्हाला कितीमध्ये घ्यावं लागत होतं, 710, आम्ही कितीमध्ये देत होतो, 399। 2012 मध्ये आम्हाला कितीमध्ये घ्यावं लागत होतं, 922, आम्ही देत कितीमध्ये होतो, 410 मध्ये। 2013 ला आम्हाला 1021 मध्ये भेटत होतं, आम्ही देत होतो 410। 2014 मध्ये 1241 ला भेटत होतं, आम्ही 414 मध्ये देतो, जानेवारी 1 ची प्राइस आहे। आणि जसं साहेबांचं सरकार आलं, साहेबांनी सबसिडी काय आहे 0 करून टाकली 2020 पर्यंत। आणि आज देशात आणि महाराष्ट्रात सबसिडी विना जे सिलेंडर आहे ते किती महाग आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे। म्हणजे 410 पासून 1200 पर्यंत नेलं, मग 200 मायनस केलं, मग 100 मायनस केलं। अशा पद्धतीचं जे आहे ते निवडणुकीसाठी हा वापर जो आहे तो वापर करून सातत्यानं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आता आम्ही बघत होतो किती स्पॉट्स एका वेळेस ॲडव्हर्टाईजचे होते, इतक्या ॲडव्हर्टाईजचा मारा। आणि हे सरकार भारत सरकार आहे की मोदी सरकार आहे? मग जर हे मोदींची व्यक्तिगत जाहिरात असेल तर तो मोदींच्या पक्षाच्या खर्चातून तो त्याचा खर्च वसूल केला पाहिजे, कारण ही भारत सरकारची ॲड नाही आहे, ही मोदी सरकारची ॲड आहे, ही व्यक्तिगत ॲड आहे। आणि ही व्यक्तिगत ॲड असल्यामुळे त्याची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याचा खर्च जो आहे तो भाजपकडून वसुलावा, या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे तक्रार आमचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब जे करणार आहे। ह्या प्राइसेस सगळ्या ज्या आहे, ह्या प्रोपेन आणि ब्युटेनचा रेट कसा आहे इंटरनॅशनल मार्केटमध्ये, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये, त्याप्रमाणे याच्या किमती ठरत असतात। पण त्यावेळेस सुद्धा यूपीए सरकारने, काँग्रेसच्या सरकारने 800 रुपयाचा प्रति सिलेंडरच्या मागे भार जो आहे तो सरकारने सहन केला आणि लोकांना 380, 390, 410 त्यावेळेस सिलेंडर घेऊन बसत होत्या 13 रुपये चीनीवाल्या मॅडम,
त्यांचं दुकान आहे एक अमेठीमध्ये, त्यांनी सांगितलं की आम्ही 13 रुपये किलो चीनी देऊ. याच यूपीच्या निवडणुकीमध्ये काय बोलले होते अमित शहा? 9 तारीख को वोट करो और 20 तारीख को 2 सिलेंडर ले जाओ फ्री. दिलं का? नाही दिलं. निवडणुका आल्या की जनतेशी खोटं बोलायचं, मीडियामधनं सातत्यानं जाहिरातींचा मारा करायचा, तेही लोकांच्याच करामधले पैसे आहे ते घेऊन मारा करायचा, नंतर मग लोकांवर महागाई लादायची. अशा पद्धतीचं कुभांड, अशा पद्धतीचं षडयंत्र जे आहे ते हे मोदीजी आणि अमित शहा यांचं जे सरकार आहे, भाजपचं सरकारही म्हणता येणार नाही आणि परिवारही आता संघ परिवार राहिला नाही आहे. त्यामुळे हे यांचं सरकार जे आहे ते सरकार लोकांची दिशाभूल करतायत. निवडणुकीच्या तोंडावर लोकांशी खोटं बोलणे, युवकांशी खोटं बोलणे, महिलांशी खोटं बोलणे, सगळ्यांशी खोटं बोलणे. आणि आज इतका चांगला दिवस, शिवशक्तीचा दिवस आज, त्या दिवशी पण ते खोटं बोलायला मागे पुढे पाहिले नाही. त्यामुळे जनतेने याला भुलू नये. जनतेचं, गरीब जनतेचं नुकसान कसं केलं ते पण याच्यामध्ये सांगितलं पाहिजे. ज्या वेळेस आम्ही 410 रुपयाचं सिलेंडर देत होतो त्यावेळेस BPLच्या लोकांना 5 लिटर रॉकेल पण देत होतो. उज्ज्वलाच्या नावावर, ज्याचं उज्ज्वलाचं दुसरं सिलेंडर हे 87% भरलं गेलेलं नाही आहे. आणि मी जे आपल्याला राजस्थानचं दाखवत होतो, हे आपण ही माहिती घ्या. राजस्थानमध्ये आता सेकंड रिफिल नाही आहे. हे बघा, सेकंड रिफिल नाही आहे. आमच्या काळामध्ये 90 लाख कुटुंबांना मिळत होतं. ते 1 करोड 46 लाख 40 लाख कुटुंबापर्यंत जाणार होतं. त्या आमचा शब्द होता, तो आम्ही देत होतो प्रत्यक्षात. यांनी ते बंद केलं. यांनी चिरंजीवी बंद केली, जी 25 लाखापर्यंतची योजना होती. यांनी ERCP, ईस्टर्न रेल्वे कनाल प्रोजेक्ट जो आहे त्याच्यामध्ये धोका केला, ज्या 13,000 कोटी शासन देणार होतं. जसं जगभर, असं देशभर प्रत्येक योजनेच्या संदर्भामध्ये हे खोटं बोललेले आहे आणि यांच्या मित्रांनाच फायदा पोचवलेला आहे. त्यामुळे हे जे आहे हे जुमलेबाजी आहे. आणि ही आता जुमलेबाजी आहे. आणि निवडणूकमधून तुमचे एकदा मतं घेतले की आपल्यासोबत धोका झाला, हे मतं घेतल्यानंतर कळतं आहे. जसं इलेक्ट्रल बॉन्ड्सच्या संदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियावर जसा दबाव येतो आहे तसंच हे आहे. जसं आमच्या काळामध्ये पेट्रोल खूपच महाग होतं, डिझेल खूपच महाग होतं. 58 रुपये डिझेल खूप महाग होतं, 72 रुपये पेट्रोल खूप महाग होतं. पण तेव्हा कच्चं तेल $112 पर बॅरल होतं. ते $18 खालती आलं. आजही ते $73-74 आसपास आहे. 80च्या पुढं जात नाही आहे. मग आपण का टॅक्स लावला लोकांवर? 3 रुपये 46 पैसे आमच्या काळात टॅक्स होता आणि 9 रुपये 56 पैसे पेट्रोल डिझेलवर आणि 1 रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता. तो आपण 32-33 रुपयापर्यंत नेला. आणि एवढ्यावरती न्यायचा 35 लाख कोटी तुम्ही लोकांच्या खिशातनं काढून घेतले. आणि आता हळूहळू निवडणूक आली की 5 रुपये कमी कर, 7 रुपये कमी कर. अशा पद्धतीचं खोटं नाटं व्यवहार जो आहे हे सरकार लोकांशी करताय. जनतेला संधी आहे खरं बोलणाऱ्यांच्या सोबत जाण्याची. जनतेला संधी आहे की खोटं बोलणाऱ्यांना निवडणुकीत हरवण्याची आणि त्यांना शिक्षा देण्याची. हा सगळा मायबाप जनतेने खेळ ओळखावा आणि त्या पद्धतीनं या आज जे सिलेंडरचे भाव कमी केलेले आहे याचा डाव ओळखावा. हीच आपल्या माध्यमातून आम्हाला जनतेला विनंती करायची आहे.